डॉक्टर तुषार खंडूजी बैसाणे हे एक प्रतिष्ठित समाजसेवक, कवी, लेखक, प्रेरणादायी वक्ते आणि अभिनेते आहेत. आपल्या बहुआयामी प्रतिभेमुळे त्यांची ओळख मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी म्हणून आहे. साहित्य, समाजसेवा, कृषी जनजागृती आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. समाजसेवेच्या क्षेत्रात ते दरवर्षी 1,000 ते 2,000 आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. हा उपक्रम ते आपल्या स्वर्गीय वडील कैलासवासी काकासाहेब बैसाणे यांच्या प्रेरणेने काकासाहेब बैसाणे स्मृतिशेषच्या माध्यमातून सातत्याने राबवत आहेत. कृषी क्षेत्रात BSc आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट अर्थात ABM या विषयात उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले आहे. ते नियमितपणे शेतकरी मेळावे व जनजागृती कार्यक्रम आयोजित करून आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन वाढ, पीक नियोजन आणि कृषी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करतात. साहित्य क्षेत्रात त्यांच्या 8 स्वतंत्र तसेच 13 संयुक्त पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. आठवण, प्रेमसागर, तू नसताना, असावे कोणीतरी, गजरी, शेतकऱ्यांनो जागे व्हा आणि बाप माय या त्यांच्या लोकप्रिय साहित्यकृती आहेत. त्यांनी महाराष्ट्रासह विविध भागात 500हून अधिक प्रेरणादायी व्याख्याने देऊन हजारो नागरिकांना प्रेरित केले आहे. अभिनय क्षेत्रातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपट 1 मध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली असून यासह इतर हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. या क्षेत्रातून मिळणारे मानधनही ते समाजसेवेसाठी वापरतात. समाजसेवा, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट अर्थात ऑनररी डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. तसेच 8 एप्रिल 2026 रोजी देहदानाचा संकल्प करून त्यांनी मानवता आणि सामाजिक बांधिलकीप्रती असलेले आपले समर्पण अधोरेखित केले आहे. डॉक्टर तुषार खंडूजी बैसाणे यांचे जीवन हे शिक्षण, साहित्य, कृषी विकास, समाजसेवा आणि मानव कल्याण यांसाठीच्या निस्वार्थ समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण असून ते समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय समाजसेवा, साहित्य, कृषी जनजागृती, सांस्कृतिक कार्य आणि विविध क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना आजपर्यंत 100हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला असून त्यांच्या कार्याची व्यापक पातळीवर प्रशंसा होते.